तर मित्रांनो आता ओंकारेश्वरला आलो आहे. धर्मशाळेत आम्ही घेतला आहे रूम स्वस्तात. तर आता जरा जेवण वगैरे करतो आणि आंघोळ वगैरे करून उद्या मंदिरात जातो. तर आता जेवण बघू काय आहे तिथे जवळपास. रात्री पण पब्लिक बघा किती आहे. हा मग या साईडला जायचं आहे ममलेश्वर मंदिरला. जायचं का काय आहे ते. तर हे बघा रात्री पण अशीच गर्दी आहे. सगळं चालू आहे बऱ्यापैकी. आणि आम्ही निघालो आता जेवायला. तर मित्रांनो आता आलो आहे आपण झुला पूलवर. हे बघा तर हे बघा हा आहे झुला पूल. ह्याच्या खाली काय पिलर वगैरे नाही आहे. असंच आलं रात्रीचं आम्ही जेवून. आणि ही नर्मदा नदी. उद्या सकाळी येणार आहे आम्ही दर्शनाला. आणि तिकडे आहे मंदिर. हे बघा आणि ममलेश्वर मंदिर इकडे आहे. तिकडे वरती आहे. हे बघा ही नर्मदा नदी आहे खाली. आणि तिकडे ते बोटिंग करतात ते बघा बोटिंग. आता उद्या बघू काय काय बघायला भेटते आपल्याला. आणि हे मंदिर हे बघा हे मंदिर आहे. तर हे बघा ममलेश्वर मंदिर या साईडला आहे. इकडे आम्ही रात्री आलो असंच बघायला फेरफटका मारायला आलो आहे. तर आता रूमवर जाणार झोपणार वगैरे. मित्रांनो आता फेरफटका मारायला आलेलो. सगळं बघितलं झुला पूल वगैरे बघितला. तर आता उद्या सकाळीच येणार आहे पाया पडायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शुभ सकाळ मित्रांनो. तर आता हे बघा सकाळी लवकर उठलो आहे. आता चाललो आहे दर्शनाला. ते बघा मंदिर तिकडे मंदिर. तर बघूया दर्शन बिर्शन घेऊया. काय रोहित भाई झोप झाली का. तर बघूया आता किती लाईन आहे दर्शनाला. जाऊया पटापट. मंदिराकडे जायला रस्ता. हे बघा लाईन काय नाही पुढे. पटापट दर्शन होईल आपलं. ओंकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे. हे मध्य प्रदेशाच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मंदता अथवा शिवपुरी नामक बेटावर बसलेले आहे. हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मोरटक्का गावापासून जवळपास 12 मैल अंतरावर आहे. हे द्वीप हिंदू पवित्र चिन्ह ओंकाराच्या आकारामध्ये बनले आहे. येथे 2 मंदिर आहेत, ओंकारेश्वर आणि अमरेश्वर. ओंकारेश्वराचा डोंगर नर्मदा नदीकाठी असून त्याचा आकार ओंकारासारखा आहे. नर्मदा
भारतातील पवित्र समजली जाणारी नदी आहे. ओंकारेश्वर येथून एकूण 68 तीर्थ आहेत. याशिवाय 2 ज्योतिस्वरूप लिंगांसहित 108 प्रभावशाली शिवलिंगे आहेत. मध्य प्रदेशात प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैनमध्ये व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे. मित्रांनो आता अमलेश्वर मंदिर आलंय. आयुष्य किती आहे अमलेश्वर ज्योतिर्लिंगाचे खरे नाव अमलेश्वर मंदिर आहे. हे मंदिर 5 मजली असून प्रत्येक मजल्यावर शिवाची मंदिर आहेत. मंदिराच्या आवारात आणखी 6 मंदिरे आहेत. उत्कृष्ट दगडी काम असलेले हे मंदिर आता पुरातत्वीय संरक्षणाखाली आहे. देवी अहिल्याबाईंच्या काळापासून येथे शिवपार्थिव पूजा होत आहे. 22 ब्राह्मण दररोज 1.5 लाख पार्थिव शिवलिंगाचे पूजा करून अमलेश्वर महादेवाची पूजा करत असत. यांचा खर्च होळकर संस्थानाकडून ब्राह्मणांना देणगी देऊन केला जात असे. सध्या ही संख्या कमी होऊन 11 आणि नंतर 5 ब्राह्मणांवर आली आहे. मंदिराच्या भिंतीवर शिव महिमा स्तोत्र कोरलेले आहे, जे इसवी सन 1063 सालाचे आहे. तर मित्रांनो आता आम्ही बसलोय बघा. बार्गेनिंग केली आम्ही. आमच्या भावाने बार्गेनिंग केली. या बघा भावाने बार्गेनिंग केली. 200 रुपये पूर्ण अर्धा तास. जय आहे बघा. आता परिक्रमा करायला निघालो आपण. बघा हे मंदिर बघा. नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा, अमरजा, मेखलकन्या, रुद्रकन्या अशी नावे आहेत. कावेरी हे बघा 2 नद्यांचा संगम. नर्मदा आणि ती बघा कावेरी. हे बघा दक्षिणेकडे वाहणारी पहिली नदी. पहिल्या नद्या हे बघा. हे संगम आहे 2 नद्यांचा. तो व तिकडे पोहतोय एकतर. तर मित्रांनो पाण्याचा प्रवाह जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही इथून असं उतरून हे करतोय. रिक्स नको जास्त. हे बघा
संगमबिंदू. इकडून वेगळ्या होतात नद्या. हे बघा मित्रांनो, झुला पूल. हे बघा, आणि तिकडे ओंकारेश्वर मंदिर. हा बघा, झुला पूल. आणि तिकडे ओंकारेश्वर मंदिर बघा. हे बघा ओंकारेश्वर मंदिर. मित्रांनो हे बघा, आलो आपण आता. ते बघा ओंकारेश्वर मंदिर. आणि हे बघा, हा बघा, आपण तिकडे विष मागून आला असा गोल फिरून. पन्नास मागून आलाय. म्हणजे मंदिर बरोबर दिसल तिथून याचा गॅप दिसणार नाही. आता आलोय आपण. थांब बरं थोड्यासाठी तर बरोबर एक काढ मग. मस्त. 2-3 काढी काय जायचं नाही. कचोरी खात आहे, पोहे खात आहेत, हा समोसा खात आहे. तर मित्रांनो हे बघा, आता बसमध्ये बसलो आहे आम्ही. इंदोरला जाणार आहे. इंदोरवरून ट्रेन आहे आपली. चेंज केलं रूमवर आणि बस पकडली लगेच. मित्रांनो हे बघा, पाऊस आला आहे बघा जोरात. एक नंबर पाऊस आला. पाऊस आता इंदोरला चाललंय तर पाऊस लागतोय बघा. आता मला वाटतं ट्रॅफिक होईल असं वाटतं मला. अचानक पाऊस. मित्रांनो हे बघा, इंदोरला पाऊस पडतोय. इंदोर, आता इंदोर सिटी आहे बघा, आणि इंदोरला पाऊस पडतोय बघा. हे बघा इंदोर. मित्रांनो बघ कसे झोपा काढतायत बघा. हे बघा कसे झोपा काढतात. हे बघा कसे झोपा काढतायत.
तिकीट कन्फर्म नाही झाले आमची, त्याच्यामुळे हे बघा हालत बघायची कशी झाली. गर्दी नाही पण हे बघा. झोपा बघा कशा मस्त चालू आहे, झोपा काढत आहे बसल्या बसल्या. हवं हवं कसं. मित्रांनो आता कल्याणला उतरलो आपण. हे बघा लोकलमध्ये कल्याणला उतरलोय. वैताग आला प्रवास लांबचा, पण बरं वाटलं. चला आपलं किरण चालला का? तर मित्र आंबिवली आले बघा. आता इथं जायला असं चल. हा चल.